नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत इयत्ता 7वी मराठी आकारित चाचणी क्रमांक 1 2026-27. एकूण 20 गुणांचा आपला पेपर असणार आहे आणि यासाठी आपल्याला वेळ आहे 1 तास. यामध्ये सर्वात पहिले आपण विद्यार्थ्याचं नाव लिहायचं आहे, यानंतर शाळेचं नाव लिहायचं आहे, हजेरी क्रमांक व तुकडे आपण इथेही लिहायचे आहे. चला तर सुरू करूया आजचा पेपर. यामध्ये सर्वात पहिले आपला असणार आहे प्रश्न क्रमांक 1. 2 उदाहरणे लिहायची आहेत एकूण 3 गुणांसाठी. त्यामध्ये जे सर्वात पहिलं आहे ते आहे काचेची भांडी. तर काचेच्या भांड्यांची आपल्याला इथे 2 नावं लिहायची आहेत, 1 आणि 2. यानंतर 2 आहे मातीची भांडी. तर मातीच्या भांड्यांची 2 नावे लिहायची आहेत. त्यानंतर 3 लाकडी भांडी. तर लाकडी भांड्यांची आपण इथे 2 नावे हे लिहायची आहेत. अशा प्रकारे एकूण आपण 6 नावं लिहायची आहेत आणि त्यांची आपल्याला 3 गुणे मिळणार आहेत. यानंतर प्रश्न क्रमांक 1 ब. गटात न बसणारा शब्द शोधून लिही. कोणतेही 2 लिहायचे आहेत एकूण 2 गुणांसाठी. त्यामध्ये 1 आहे प्रभात, दुसरा आहे रात्र, तिसरा आहे यामिनी आणि चौथा आहे निशा. तर हे जे 4 आपल्याला शब्द लिहिलेला आहे प्रभात, रात्र, निशा, यामिनी, तर यापैकी एक शब्द असा आहे जो गटात बसत नाही, तर तो आपण शोधून योग्यरित्या आपण लिहायचा आहे. यानंतर 2 आहे धनवान, श्रीमंत, गरीब व लखपती. तर या 4 पैकी एक शब्द आपण लिहायचा आहे. यानंतर 3 आहे गवसणे, मिळणे, हरवणे आणि सापडणे. एकूण 2 गुणांसाठी आपल्याला हा प्रश्न इथे विचारण्यात आलेला आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 2 व त्यामधील अ असणार आहे कवितेतील खालील अर्थाच्या ओळी लिहायच्या आहेत एकूण 2 गुणांसाठी. त्यामध्ये पहिला आहे हरणी आपल्या पाड्यांसह कुरणात बाळगत आहे. यानंतर 2 आहे झाडांच्या घरांवर कोवळे ऊन पडते. यानंतर प्रश्न क्रमांक 2 व त्यामधील ब. खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा कोणतेही 3 एकूण 3 गुणांसाठी. तर त्यामध्ये 1 आहे मेघ, दुसरा आहे बासरी, तिसरा आहे पृथ्वी आणि चौथा आहे आकाश. अशा प्रकारे आपण यांचे काय करायचे तर उत्तर हे लिहायचे आहेत. यानंतर प्रश्न क्रमांक 3 आहे अ. योग्य जोड्या जुळवा एकूण 3 गुणांसाठी. त्यामध्ये पहिला आहे तळतरी पेरणे, दुसरा आहे मती कुंठित होणे, तिसरा आहे गहीवरून येणे. ठीक आहे. आणि जर इथं बघायचं तर कंठ दाटून येणे, उत्साह निर्माण करणे आणि विचार प्रक्रिया थांबवणे. यानंतर प्रश्न क्रमांक 3 त्यामधील ब आहे खालील वाक्य प्रमाण भाषेत लिही. पहिला आहे पोरा, मले तरी कुठे वाचता येतं आणि 2 आहे आता म्या शाळेला येणार. अशा प्रकारे या शब्दांना काय करायचं आहे तर प्रमाण भाषेमध्ये आपण इथे लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. यानंतर प्रश्न क्रमांक यामध्ये 4 व त्यामधील अ आहे खालील शब्दावरून एक वाक्य तयार कर एकूण 2 गुण. तर पहिला आहे शिक्षक आणि दुसरा आहे मित्र. यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 4 ब. चौकोनामध्ये अक्षरामध्ये लपलेले क्रियाविशेषणे आपल्याला इथे शोधायचे आहेत एकूण 3 गुणांसाठी. जसे की बघा थोडासा हे क्रियाविशेषण आहे, त्यानंतर मोजके क्रियाविशेषण आहे आणि काल हे क्रियाविशेषण आहे. तर 1 2 3 हे दिलेले आहे आणि 3 आपल्याला काय करायचे तर हे शोधायचे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचे आणि हो आपणच जर चॅनलला नवीन असाल तर